मुंबई आणि पुण्यासह कोकण पश्चिम महाराष्ट्रात धुवाधार पावसानं दाणादाण. रस्ते आणि घरांना पाण्याचा वेढा. 24 तासात पावसामुळे 9 जणांचा बळी. तर मुंबई आणि कोकणासाठी पुढील 48 तासही धोक्याचे. नाशिकसाठी उद्याचा दिवस रेड अलर्टचा. नाशिकपासून त्र्यंबकेश्वरपर्यंत ढगफुटीसदृश पावसाचा अंदाज. 10 वर्षातील सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता. शाळा कॉलेज त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी मंदिर बंद. धुवाधार पावसानं अडवली मुंबई आणि पुण्याची वाट. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प. तर नवा आणि जुना एक्सप्रेसवे संथ गतीनं सुरू. दरड कोसळल्यानं रेल्वे मार्गही अडला. मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेल्या मिसिंग लिंकचं पितळ पहिल्याच पावसात उघड. आधी खड्डे आता तब्बल 100 टनांची दरड कोसळल्यानं मार्ग ठप्प. मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची विरोधकांची मागणी. भाजपचाही पलटवार. पुण्यातील तुफान पावसामुळे इंद्रायणी नदीत दुथडी भरल्यानं वारकऱ्यांची वाट बिकट. देहू आळंदीला न जाता थेट पुण्यातून वारीत सहभागी होण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. वारकरी मात्र जाण्यावर ठाम. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांची अंत्ययात्रा सुरू. अखेरचा निरोप देण्यासाठी 10 किलोमीटरच्या मार्गावर लाखो लोक जमले. हत्येचा बदला घ्या. ट्रम्प विरोधात लोकांच्या घोषणा.